किती सुंदर आहे ना हे स्वेटर, खूप सुंदर आहे आणि खूप महाग पण आहे. पण आता ना हे माझ्या मुलाला येत नाही, छोटं झालं, काय करणार मी आता, कोणाला देऊ हा प्रश्न येतो. जेव्हा जे लोक परदेशात राहतात तर हा प्रश्न नेहमी येतो की मुलांचे जुने कपडे किंवा आपले स्वतःचे जुने कपडे ते कुठे द्यायचे, काय करायचं याचं सगळ्यांचं. कारण इंडियामध्ये आपण हाऊस हेल्पला वगैरे गरजवंतांना आपण कपडे देऊन टाकतो किंवा त्याच्या गोधडी वगैरे बनवतो. इथे तर तुम्हाला खायला टाइम नसतो, गोधडी काय बनवणार, काय करणार ह्या कपड्यांचं, हा प्रश्न पडतो. खूप सुंदर असे ब्रँडेड कपडे आपण मुलांना घेतो, मग टाकायचे कुठे हे कपडे. तर इथे मला ऑस्ट्रेलियात आवडलेली एक छान पद्धत आहे, ती मला खूप आवडली आणि ती तुमच्यासोबत आज मला शेअर करायची. नमस्कार, मी अश्विनी, मी राहते ऑस्ट्रेलियामध्ये आणि इथे मला वाटणाऱ्या युनिक गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर आज मी तुम्हाला सांगते जुन्या कपड्यांचं हे लोक करतात काय, तर मी पण तेच करणार आज. तर हे जे जुने कपडे असतात जे चांगल्या कंडिशनमध्ये आहेत तर हे डोनेट केले जातात आणि इथे ऑप शॉप असतात, विनीज नावाचं शॉप असतं, असे बरेच शॉप आहे, साल्वास म्हणून एक शॉप आहे, तिथे हे कपडे नेऊन द्यायचे. मग ते लोक त्याचं वर्गीकरण करतात आणि याला एक प्राइस टॅग लावतात आणि एकदम मॉल सारखा मॉल दिसतो, त्याच्यामध्ये गरीब लोक जाऊन खरेदी करतात आणि हे खूप कमी पैशात विकले जातात हे कपडे. आणि त्या मॉलमध्ये जे लोक काम करतात ते पगार घेत नाही, म्हणजे कॅशियर असू दे किंवा तिथे सेल्स गर्ल मॅन वगैरे जे पण असतील, क्लिनिंगवाले असतील, ते सगळेजण श्रमदान करत असतात. आता हे श्रमदान करून तिथे म्हणजे कोणाला पगार द्यायची गरज नाही किंवा त्या जागेचं पण काहीतरी असेल तर ते पुढे सांगतेच मी तुम्हाला. मग हा जो पैसा, येणारा पैसा आहे, तर ती संस्था कुठे वापरते, तर एखाद्या संस्थेचं एज केअर असेल तर त्या तिथे राहणारे जे वयस्कर लोक आहेत, वृद्ध लोक आहेत, त्यांच्या संगोपनासाठी तो पैसा वापरला जातो. परत होमलेस पीपलच्या संगोपनासाठी हा पैसा वापरला जातो. तर कारण खूप लोकांच्या घरात जुने कपडे असतात आणि चांगल्या कंडिशनमध्ये असतात. कधी कधी आपण घेतो, ऑफरमध्ये पण घेतो, चांगले ब्रँडेड कपडे घेतो आणि चेंजिंग रूममध्ये ट्राय करत नाही, मग ते आपल्याला छोटे होतात किंवा मोठे होतात. मग असे कपडे रिटर्न करायला जाण्यापेक्षा लोक जाऊन डोनेट करतात. मी पण भरपूरदा असं तिथे केलंय. तर आता मी मुलांचं कपाट आवरलं. आता हे मुलांच्या स्कूलचे युनिफॉर्म वगैरे आहे. आता निकूची स्कूल चेंज झाली डायरेक्ट, ती आता 7th गेली, मग तिच्या नवीन युनिफॉर्म घेतले आम्ही तिला. मग आता हे जुने युनिफॉर्मचं काय करायचं, चांगले युनिफॉर्म आहे, कारण मी तिला 3-3, 4-4 युनिफॉर्म घेत होते घेतानाच, की जर वॉश नाही केले, सुकले नाही पावसाळ्यामध्ये तर काय करणार, थंडी खूप असते, पाऊस खूप असतो, म्हणून मी 3-3, 4-4 ड्रेस घेतले होते, त्यामुळे हे खराब नाही झाले. तर आता हे मी याचं करणार काय, तर मी आता डोनेट करणार. मुलांचं कपाट आवरलं, आता उद्या माझं कपाट आवरणार. तर ही मला खूप आवडलेली संकल्पना आहे इथली, की तुम्ही कपडे डोनेट करू शकतात आणि त्या डोनेट केलेल्या कपड्यांमुळे एखादा वयस्कर माणूस, त्याला जेवायला मिळतं किंवा त्याच्या सुखसुविधा, औषधं पूर्ण होत आहेत. किती छान आहे ना, टाकाऊपासून एखाद्या व्यक्तीचं पोट भरणं एक पुण्याचं काम आहे आणि माझं आपलं घरही क्लीन होतं. कशी आहे आयडिया? हा, सांगायचं विसरलेच हे. तर हे जे एज केअर असतं, म्हणजे हे जे ऑपशॉप वगैरे असतात ना, यामध्ये मी पण काम केलंय. जेव्हा मी नवीन ऑस्ट्रेलियामध्ये आले होते ना, तेव्हा माझ्याकडे काम नव्हतं, तर मी असंच विनीजमध्ये श्रमदान केलं होतं. सकाळी 9ला जायचे, संध्याकाळी 5ला यायचे. मला त्याचा 1 रुपया मिळायचा नाही, पण समाधान मिळायचं. श्रमदान हे श्रेष्ठ दान म्हणतात ना, तसं. तर स्टार्टिंगला मी ते केलं, कारण मला जर कोणी इंटरव्ह्यूमध्ये विचारलं की तू काय काम केलंस इथे आल्यानंतर, तर विनीतचं नाव त्याच्यामध्ये जोडलं जावं अशी माझी इच्छा होती. आणि ते झालं आणि त्यानंतर मला खूप रिस्पेक्ट मिळायचा. इथे आजूबाजूला कोणाला विचारलं की मी इथे काम करते तर ते लोक खूप रिस्पेक्ट द्यायचे, कारण तुम्ही श्रमदान करताय, तुम्ही पैसा नाही घेते त्या कामाचा.